करिअर चूज करताना अगोदर काय व्हायचं की एक करिअर चूज केलं त्याच्यामुळे तू पुढे जाऊ शकतो. आता असं झालं आहे की तुला स्विच करायला कळलं पाहिजे करिअर. जर 2 वर्ष काम केले आणि तुला जर तिकडे ग्रोथ मिळत नाहीये, तू त्याकडे मेहनत घालून पण, तर तुला स्विच करायची पण तुझी तयारी असली पाहिजे. तर स्विचिंग जो पार्ट येतो ना माइंड मध्ये कसं डेव्हलप करायचा की हे डेव्हलप करायला पाहिजे, ते नको, मला तिकडे ग्रोथ मिळत नाहीये. त्याच्यासाठी ना निरीक्षण महत्वाचं. हम्म, कुठं काय मागणी आहे, हम्म, कुठं कुठच्या क्षेत्राला महत्व येणार आहे, हम्म, या गोष्टी अवलोकातून होऊ शकतात. हम्म, अवलोकन करणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ हायर सेकंडरीमध्ये मला जर मी नोकरी लागली तर आपण समाधानी असता म्हणे. हम्म, तर साधारण मागणी कुठच्या विषयाला आहे, हम्म, मला उत्कर्ष साधनाचं आहे, तर काय केलं पाहिजे ह्याच्यावर आपण फोकस. कारण काय असतं, शिकण्याचं वय तेवढं असतं, हम्म, नंतर तुम्हाला ते जमतं असं नाही. बरोबर. ज्यावेळेला मी प्राचार्य झालो त्यावेळेला मला एक प्रकारची सुस्ती आली होती, हम्म, काय शिकायचं. पण एका सेमिनारमधल्या एका वक्त्यानं माझी झोप उडवली. ते म्हणाले तुम्ही अजून शिकत नाही. तर म्हटलं काय शिकायचं. तर शिकायचं एवढ्यासाठी की तुम्हाला काय चाललंय ते कळावं म्हणून, हम्म, कोणी येऊन काळात येणार नाही. हम्म, आणि मग मी MA इन जर्नलिझम हम्म. हा सुद्धा भाग पूर्ण केला. वाव, खूप छान. म्हणजे कधी विचारच केला नाही की मला शिक्षण थांबवायचं आहे म्हणून.